धनंजय मुंडेंचा पाय आणखी खोलात, करुणा मुंडेंना 2 लाख पोटगी द्या, वांद्रे कौटुंबिक न्यायालयाचा निर्णय. मात्र पुढच्या कोर्टात जाणार असल्याची करुणा मुंडे यांची झी 24 तासला एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया. बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात मोठा ट्विस्ट, आम्हाला केस लढायची नसल्याचं अक्षयच्या कुटुंबियांनी कोर्टात सांगितलं. आमच्यावर कुणाचाही दबाव नाही, अक्षयच्या आई-वडिलांची प्रतिक्रिया. राहुल सोलापूरकरांचा राजीनामा, भांडारकर संस्थेच्या विश्वस्त पदाचा राजीनामा. मुंबई महापालिकेचं बजेट सादर झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी शाखा प्रमुख आणि उपविभाग प्रमुखांशी साधला ऑनलाईन संवाद. मुंबई वाचवण्यासाठी शिवसेना तयार, संघटना मजबूत करण्याचं शिवसैनिकांना आवाहन. संसद भवनात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या संसदीय कार्यालयाचं उद्घाटन. शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर मिळालं स्वतंत्र कार्यालय. लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणींसाठी नव्हती तर सत्तेत येण्यासाठी होती. बच्चू कडू यांचा सरकारवर गंभीर आरोप. सरकारनं गुन्हा केला, आता लाडक्या बहिणींना रस्त्यावर उतरावं, कडूंचं आवाहन. क्रीडा समीक्षक द्वारकानाथ संस्किरींचं वयाच्या 74व्या वर्षी दीर्घ आजारानं निधन. मुंबईच्या लीलावती रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास. आणि शिर्डीतल्या दुहेरी हत्याकांडानंतर पोलीस ऍक्शन मोडवर. सकाळपासून 100हून अधिक जणांना घेतलं ताब्यात. अवैध व्यवसाय करणाऱ्यांची धरपकड मोहीम सुरू.